हॅलो हॅलो दिशा. काय का तुझं? मी रील पोस्ट करते, माझा ऍक्टिव्ह टाइम निघून जाईल, पटकन बोल. आणि हो, त्या पारू रिलेटेड काय असेल ना तरच माझ्याशी बोला आता, तर मला डिस्टर्ब करू नकोस. ए ऐक हा, मला पण तुझ्याशी गप्पा मारायची काही हौस नाही आली. त्या पारूबद्दलच एक गोड बातमी द्यायची होती म्हणून तुला कॉल केलाय मी. गुड न्यूज आहे, बोल ना पटकन. अगं पारूची बकरी हरवली. ही गुड न्यूज आहे? अगं इडियट, आपणच तर काल त्या गोठला गायब केलंय ना, काही बोलतेस का तू? तू ना 100% मूर्ख आहेस हा दिशा. अगं त्या बकरीला गायब केलंय हे तुला आणि मला माहितीये, त्या मूर्ख पारूला कुठे माहितीये? आणि आणि आता आदित्य, प्रीतम आणि पारू हे त्रिकूट ती बकरी शोधत राहिलंय. मला तर काय वाटतं माहितीये का, आतापर्यंत ती बकरी कोणाच्या तरी पोटात सुद्धा गेली असेल आणि करत असेल मॅ. गुड, नाईस. हा इन्सिडेंट म्हणजे त्या पारूसाठी लाईफ टाईम लेसन असेल. आता इथून पुढे ती माझ्या वाटेला जायची हिम्मत सुद्धा नाही करणार. एक मिनिट, आपल्या वाट्याला. हा व्हॉटएव्हर. बरं ऐक, येतेस ना आज पारूचा तमाशा बघायला? अगं रोजच तर येते मी तिकडे, आज जरा लवकरच येते. ओके, सी यू, बाय. पारू मारुती दादा, काळजी करू नको, वेळ कुठेतरी असेल. मिळायला पाहिजे, मुका जनावर आहे. काही शोधा, तिथं मी शोधा. वैजू कुठे गेली असेल? एवढे कुठे गेली असेल? आसपास कुठे दिसतच नाही. पारू, पारू कुठे जातेस? पाण्यात नाही नाही, पाण्यात नाही जाणार. हळू. ए बा, सापडली का? वैजू नाही सापडत आहे. मला असं वाटतं आपण घरात सगळीकडे शोधून घरात तर नाही येते, बाहेरच गेली असणार आहे कुठेतरी. आपण तिला बाहेर शोधूया. मामा, तुम्ही घरीच थांबा आणि जर सापडली तर आम्हाला फोन करून कळवा. प्रीतम, जा गाडीची चावी आण. चला पटपट. चल लवकर. आणि तुम्हाला सापडली तरी फोन करून हो सांगा. हो. दादा, पारू. चल राणी, धंद्याचा टायमिंग झालाय. कोणी केली पाहिजे. पहिला तुला स्वच्छ धुवून घेतो, मग कापायला घेतो. गेटच्या बाहेर जाऊन बघू. दादा, मला सांगा, वैजू इथं बाहेर आलती का? मी काय विचारतोय, वैजूला बंगल्याच्या बाहेर जाताना बघितलं का तुम्ही? नाही नाही. आता कुठे शोधायची हिला? आता आतमध्ये पण नाही, बाहेर पण आली नाही. आता ह्या वैजूला शोधायची म्हणजे कुठे शोधायची? मारुती दादा, काळजी करू नको, वैजू सापडेल आपल्याला. गावा सापडेल, आपण सगळीकडे बघितलं ना. शोधू आपण. हा, सापडेल ती, असेल इथेच कुठेतरी. मारुती मामा, ते मी आपल्या वैजूला बघितलंय. काय? तू पाहिलं वैजूला? अरे मग मगापासून का नव्हता सांगत? बरं आता कुठे आहे वैजू? हो, त्या दामिनी मॅडमनी. मला सांगा, या बकरीला घेऊन जाऊन तुम्ही काय कराल? मटणाचा धंदा आहे आपला, कापणार आणि काय करणार. दामिनी मॅडमनी, अरे देवा, काय सांगताय काय दादा? मारुती दादा, मला हे पारूला कळवायला हवं. नाही नाही, तिला अजिबात फोन करू नका, तिला लय टेन्शन आहे. मारुती दादा, तिला कळायला तर हवं ना.
ते करतील काहीतरी. थांबा, मी फोन लावते पारूला. सावित्री आत्या ताईडीने फोन नाही नेला. अरे देवा. प्रीतम बाबांना फोन करते. काका काका तुम्ही कुठल्या शेळीला पाहिलं का? अशी छोटी बकरी शेळी. दादा दादा तुम्ही अशी छोट्या शेळीचं पिल्लू वगैरे बकरीचं पिल्लू बघितलं? सावित्री आत्या, पारू बोलतेय. वैजू सापडली का? बाळा मन घट्ट कर. हे बघ, आपल्या वैजूला ना काय झालं पारू? काय झालं? हॅलो हॅलो काय झालं पारू? दामिनी मॅडमनी वैजूला एक मटन मालाकडे दिली आहे. काय? हा ना, आज तो तिला मारणार आहे. बरं एक्झॅक्टली कुणाकडे दिले काय सांगितलं का? नाही माहिती. यार पण दामिनी काकूला कसं कळलं की ती वैजू बंगल्यात आहे? हे सगळं ना मुद्दाम करते ती. घरी जाऊन जाब विचारणार आहे मी तिला. बघ प्रीतम आधी वैजूला शोधलं पाहिजे. तिचा जीव धोक्यात आहे. आपण एक काम करूया, आपण प्रत्येक मटन शॉप मध्ये जाऊन बघूया. ओके? आणि प्रत्येकाने वेगवेगळं जा. काही लागलं तर फोन करा. ओके? चल चल बाय बाय बाय. मला कळत नाही या वैजूनी या दामिनी मॅडमचं काय घोडं मारलंय. मारुती दादा, तुम्ही काळजी करू नका, ठीक होईल सगळं. हा, सावित्री आत्या माझी वैजू. बाळा मिळेल ती. धीर धर. ओरडून काय होतंय राणी? तुला बोललो ना, आपला धंदा आहे. आता तुझी वेळ आली. चल. आदित्य सर, प्रीतम सर नाही सापडली वैजू. ईशा, मी काय म्हणते, आज आपण पार्टी करूयात ना? कारण आतापर्यंत त्या बकरीचं मटण तयार झालं असेल, कळतंय का? होप सो. पण एवढ्या मोठ्या किर्लोस्कर ग्रुप ऑफ एम्पायरचा CEO आदित्य किर्लोस्कर आणि माझा होणारा नवरा चोपेट प्रीतम किर्लोस्कर, दोघंही एवढा करोडोंचा बिझनेस सोडून ते एका मोलकरणीची बेसिक गोट पकडण्यासाठी शोधत फिरतात. अनबिलिव्हेबल. माहिती मला ना, मला असं खूप फील होतं की किर्लोस्करांना स्वतःचं स्टँडर्ड मेंटेनच नाही करतायत. हो का? आणि तरीही तुला किर्लोस्कर व्हायची इतकी घाई आहे? किर्लोस्कर तर मी होणारच. आणि मी किर्लोस्कर झाले ना की मग या फॅमिलीचं एक वेगळं स्टँडर्ड डेव्हलप करेल. बघू, घोडा मैदान फार दूर नाहीये. एनिवे, या वेळेस काही स्पेशल माती नाही ना खाल्लीस तू? नाही नाही म्हणजे तो बुचर ट्रस्टवर्दी होता ना? खास आहे आणि अगदी विश्वासातला. म्हणजे आत्तापर्यंत त्या बकरीचं मटण तयार झालं असेल. इनफॅक्ट यायला हवं होतं, अजून कसं आलं नाहीये. एक मिनिट. हॅलो. हां, हो, थँक्यू सो मच. तुम्ही एक काम करा, इकडे नको, तुम्ही त्या मारुतीच्या घरी पाठवा, मी तिथे आले लगेच. हां, ओके, थँक्यू सो मच, बाय. बघितलंस, काम डन. त्या बकरीचं मटण तयार होऊन आलं सुद्धा. आता तेच मटण
मी त्या पारूला शिजवायला सांगते. आलेच मी. ए बाळागणी, रडणं थांबव बरं. हे बघ, आपली ताईडी प्रीतम बाबा, आदित्य बाबा गेलेत ना वैजूला शोधायला. अरे कमी कर रडणं, आणतील शोधून वैजूला. वैजू येणार म्हणजे येणार. मारू दादा. अरे या या या. बोला. हे घ्या, दामिनी मॅडमने दिले. काय आहे यात? मटण आहे. दामिनी मॅडमने सांगितलंय पारूला शिजवायला. पारूला म्हणजे तशी ऑर्डर आहे. बर. येतो. पुण्यात दामिनी मॅडमने आपल्याला का दिलं असेल? का म्हणजे आमच्या गणीला मटण आवडतं म्हणून. गणीसाठी स्पेशल मटण. पारू पारू नाहीये का घरात? हा, म्हणजे तिलाच बनवायला सांगायचंय हे. गणी किर्लोस्कर आहेत ना, त्यांच्या नोकरांची स्पेशल काळजी घेतात. त्यांना चांगलं चुंगलं खायला घालतात. त्यामुळं ही आजची स्पेशल ट्रीट माझ्याकडून तुमच्यासाठी. बकरीचं स्पेशल मटण. आणि तुला माहितीये का हे मटण इतकं स्पेशल काय? ये 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 पारू, अगदी वेळेत आलीयस बघ तू. आता हे मटण बनवायला घे, शिजवायला घे. आणि कुठे गेले होतीस अगं? मला तुला एक विचारायचं होतं, तुझी कुठली गोष्ट हरवलीये का? नाही, सकाळपासून ना तू इकडे तिकडे काहीतरी शोधत होतीस, मी बघितलं. काय हरवलंय तुझं? वैजू. अच्छा अच्छा अच्छा, तुझी लाडकी बकरी, तिचं नाव आहे ना वैजू, जी तुम्ही वहिनींपासून इतके दिवस लपवून ठेवलीये. तीच वैजू ना? बापरे, ती हरवलीये का? कुठे हरवली? म्हणजे सापडली नाहीये का अजून? कशी सापडेल गं? कारण ती बकरी माझ्याकडे. कुठे? द्या ना मला, सांगा ना, मी जाऊन घेऊन येतो. गणी, मगाशी मी तुला म्हणाले होते बघ की हे जे मटण आहे ना, हे खूप स्पेशल आहे. ते का माहितीये? कारण ना हे का स्पेशल बकरीचे. तुला माहितीये त्या बकरीचे नाव काय आहे? वैजू. शांत हो, रडू नको तू, रडू नको. या लय वाईट आहेत. भाईसाहेब काय बोलताय तू? ए मारुती, तू तर गप्पच बस. हा, तू किर्लोस्करांचा फार विश्वासू सेवक म्हणवतोस ना स्वतःला. मग मला सांग, त्या दिवशी मी ही बकरी तिकडे दूर कुठेतरी ठेवून आले होते ना, बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते. मग ही बकरी परत या बंगल्यात आली कशी?
सांगते ना, तुम्ही ना तुमची लायकी विसरत चाललाय आणि म्हणून तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे सगळं केलंय मी, कळलं ना? ए पारू, ही पिशवी घे आणि ते मटण शिजव आणि दोघे मिळून बाप लेक मिळून खा हा आरामात. आता तुम्हाला कळलं असेल ही दामिनी नेमकी काय चीज आहे ते. सावकाश सावकाश हळू. ही बकरी जिवंत कशी? वैजू वैजू आदित्य सर वैजू 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 अगं कुठं कुठं शोधलं मी तुला. हो, कोण तुम्ही? द्या ती बकरी इकडं, कापायची मला. नाही ही आमची वैजू आहे, आमची बकरी आहे. आम्ही घरात पाळलंय तिला. आम्ही तिला काही होऊ देणार नाही. अहो धंदा आहे माझा, द्या इकडं. नाही अहो धंद्याची खोटी कशाला करताय साहेब? जा आपली कामं करा, कापायचंय मला तिला. दादा हे बघा, आम्ही फक्त आमची बकरी न्यायला आलो. तिला कोणीतरी चोरून तुमच्याकडे आणून दिली. नाही नाही, चोरून धंदा करण्यातला आपण नाही. पैसे दिलेत मी तिचे. हे बघा ही ना माझी वैजू आहे, पिल्लू आहे. आणि तिची किंमत नाही होऊ शकत. अहो तिचा जीव की प्राण आहे. प्लीज. बघा आता मी काय करू? माझं काय चुकलं ह्याच्यात? हे बघा, तुमचं खरंच काहीच नाही चुकलंय. मी समजू शकतो तुमचाही धंदा आहे, पण तुम्ही म्हणाल ती किंमत मी देतो. ठीक आहे? मग द्या 5,000 रुपये. ठीक आहे. हा ओके ठीक आहे, येतो. थँक सर. ओके बकरी, इकडून पण पैसे आणि तिकडून पण पैसे. हो हो हो, मटण मला मूर्ख आहे का? त्यांनी पिशवीत काय दिलंय मग? ही काय मस्करी आहे? हा? दामिनी काकू, अगं मस्करी नाहीये ही. हे ना फळ आहे. तू आज जे काही केलंयस ना त्याचं. ए प्रीतम, मी ना काकी आहे तुझी. तू वयाचं नाही, निदान नात्याचं तरी भान ठेव. तो लहान आहे, पण तुम्ही तर मोठे आहात ना. मग तुमच्याकडून इतकी मोठी चूक कशी काय घडली? मुळात काकू, वैजूला पारूच्या दारातून घेऊन जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही चोरी केली आहे काकू, आणि जाऊन वैजूला मटणवाल्याकडे विकलात. ही फक्त चूक नाहीये, हा गुन्हा आहे. 1 मिनिट आदित्य, मला सांग, ही बकरी मी यापूर्वीच बंगल्याच्या शिस्तीनुसार बंगल्याच्या बाहेर सोडून आले होते. ही परत यांनी आत आणली. मग यांना शिक्षा व्हायला नको आणि तू उलट मला बोलतोयस का? वहिनी प्रत्येक वेळी सांगत असतात ना किर्लोस्करांचे नियम, शिस्त, प्रतिष्ठा, सन्मान.
आता ना तुम्ही सगळे या गुन्ह्यात सामील झालाय. तुम्हाला जी काही उत्तरं द्यायची आहेत ना आता तुम्ही वहिनींना द्यायची.